विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक शरद बिरादार. आज आपण राज्यशास्त्र इयत्ता 12वी या वर्गातील राज्यशास्त्र या विषयाच्या तिसऱ्या प्रकरणातील भारतातील गरिबी आणि विकास या संकल्पनेसंबंधीची माहिती घेणार आहोत. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या समस्या आणि त्यामधील मानवतावादी प्रश्न म्हणजेच काय, तर 1991 नंतर जगामध्ये जी काही स्थित्यंतर बदल घडत आलेली आहेत त्या बदलांसंबंधीचा अभ्यास आपण पहिलं प्रकरण दुसरं प्रकरण यामध्ये केलेलाच आहे. आणि हे जे तिसरं प्रकरण आहे या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण मानवतावादी प्रश्न म्हणजेच मानवी जीवनाशी निगडीत असे प्रश्न या संबंधीची माहिती घेणार आहोत. मग हे घेत असताना मागच्या तासाला आपण पाहिलेलं आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून मानवी समस्यांची जाणीव ठेवून कोणकोणते प्रयत्न केले गेलेले आहेत. त्यासोबत संयुक्त राष्ट्रसंघ असेल व इतर राष्ट्र असतील यांनी काय काय प्रयत्न केलेले आहेत, कोणत्या भूमिका घेतलेल्या आहेत या संबंधीची आपण माहिती घेतलेली आहे. आज आपण भारतातील गरिबी आणि विकास या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. आता भारत देश म्हटलं तर भारत देश हा गरीब देश आहे, विकसनशील देश आहे असं म्हटलं जातं. याचं कारण काय आहे, तर भारतामध्ये अफाट अशी लोकसंख्या आहे आणि या अफाट लोकसंख्येमधील अनेक लोकांच्या किमान मूलभूत गरजासुद्धा पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणून भारतामध्ये दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे. मग हे जे दारिद्र्य आहे, सर्वव्याप्त असणारं दारिद्र्य, निरक्षरता, उपासमारी, भूकबळी यासारख्या ज्या समस्या आहेत, या समस्या जेव्हा मिटतील संपतील तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण विकासाच्या मार्गावर गेलो असं म्हणता येईल. म्हणून भारताच्या राष्ट्रीय धोरणाने नेहमी राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडले आहे. याचा अर्थ राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपली धोरणे राबविण्याचे स्वातंत्र्य भारताच्या विकास प्रक्रियेची 3 पैलू आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. मग आता इथं काय आहे, तर भारताचं राजकीय स्वातंत्र्य हे आर्थिक स्वातंत्र्याशी निगडीत आहे. कारण कोणत्याही देशाचा जर विचार केला तर त्या देशातील जनता जर उपासपोटी असेल तर तिच्या उपाशीपोटी जनतेच्या मनामध्ये क्रांतीची भाषा जन्माला येत असते. कारण त्यांच्या गरजा जर पूर्ण होत नसतील तर ते लोक शांततामय जीवन जगू शकत नाहीत आणि राज्यामध्ये किंवा राष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करू शकत नाहीत. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून राष्ट्रीय शांतता, एकात्मता, ऐक्य जर टिकवायचं असेल तर देशातील जनतेला उत्पन्नाची साधनं मिळाली पाहिजेत, त्यांच्या किमान मूलभूत गरजांची पूर्तता झाली पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच भारतीय विकास प्रक्रिया जी आहे किंवा भारताची जी विकास प्रक्रिया आहे त्या विकास प्रक्रियेचे 3 महत्त्वाचे पैलू आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. एक आहे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजेच औद्योगिकरण होय. औद्योगिकरणामुळे काय होणार आहे, तर औद्योगिकरणामुळे रोजगार निर्मिती होईल आणि उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा होती. मग लघुउद्योगापेक्षा मोठ्या उद्योग प्रमाणातील उद्योगावर आणि उत्पादनावर भर देण्यात आला आणि त्यामुळे कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होणार होता. पंडित नेहरूंच्या कार्यकाळात कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकरणाला महत्त्व देण्यात आले. जमीन सुधारणा व जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिली गेली. तर आपण या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो काय आहे की भारताचा जो विकास आहे त्या विकासाच्या बाबत स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण पंचवार्षिक योजना स्वीकारली. या पंचवार्षिक योजना स्वीकारल्यानंतर या पंचवार्षिक योजनामध्ये पहिली पंचवार्षिक योजना ही कृषी क्षेत्राला प्राधान्य देणारी होती. त्यानंतरची दुसरी जी पंचवार्षिक योजना आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिकरणाला महत्त्व देण्यात आलं. म्हणजे विशेषतःने औद्योगिकरणावर महत्त्व दिल्यानंतर लघुउद्योग आणि कुटीर उद्योग हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होते. आणि हे लघुउद्योग आणि कुटीरोद्योग म्हणजेच प्रत्येक घर हे जणू उद्योगाचं केंद्र होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग
पंडित नेहरूजींच्या काळामध्ये देशामध्ये छोट्या उद्योगांपेक्षा मोठ्या उद्योगांवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. याच्या मागचं कारण काय, तर कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होईल ही त्या संबंधीची धारणा होती. मग कृषी क्षेत्राच्या ऐवजी उद्योग क्षेत्र याला महत्त्व देण्यात आले. जमीन सुधारणा व जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिलं गेले. मग आता कृषी क्षेत्राचा विकास करायचा म्हणजे काय करायचं, तर जलसिंचनाच्या सुविधा निर्माण करायच्या आणि जमीन सुधारणा करायची. आणि या दोन बाबी केल्या म्हणजे तो कृषी क्षेत्राचा विकास झाला असं मानलं गेलं. आणि आता आपणाला या ठिकाणी हे जे चित्र दिसतं, या चित्रामध्ये आपणाला बंधारा दिसतो आहे. मग आता या बंधाऱ्यामध्ये काय होतंय की पाणी साठवून ठेवलेलं आहे. म्हणजे साठलेलं पाणी हे आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतीला वापरू शकतो. हे आपण या ठिकाणी दिसतं, हे आपण पाहिलेलं आहे. मग याच्यामुळं काय झालं, पूर्वीच्या काळी जी शेती केली जात होती ती शेती ही हंगामी स्वरूपाची होती. पण जलसिंचनाच्या सुविधा झाल्यामुळं आता आपण बारमाही शेती करायला लागलो. वर्षातून 12 महिने आपण शेतीतून उत्पन्न घ्यायला लागलो. आणि वर्षातून 12 महिने आपण शेतीचं उत्पन्न घ्यायला लागलो म्हणून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढल्याचं आपणाला दिसून येतं. त्यासोबतच वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरजसुद्धा आपण या ठिकाणी भागवू शकतो. आता विकासाच्या पैलूमधला पहिला पैलू आपण पाहिलेला आहे. आता दुसरा जो पैलू आहे तो पैलू आहे आत्मनिर्भरता. भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडण्यात आलेला आहे. आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजेच भारताचे आयात पर्यायी धोरण. तर या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो. आज आपण आपल्या बहुतांश गरजा भागवत असताना ज्या वस्तूचं उत्पादन भारतात होत नाही, भारताच्या बाहेर होत आहे. आणि भारताच्या बाहेर जगातल्या अन्य देशामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू आपण भारतामध्ये घेत आहोत. मग याच्यामुळं काय होणार आहे, तर यामुळे देशातील मोठ्या प्रमाणात परकीय वस्तूंचं आयात होणार आहे. आणि परकीय वस्तू भारतामध्ये आल्या म्हणजेच पर्यायाने भारतातला पैसा कुठं जाणार आहे, परदेशामध्ये जाणार आहे. मग ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग यासाठीच आपण आत्मनिर्भरचा अर्थ काय, आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची आम्ही दुसऱ्या देशातून आयात करण्याऐवजी त्याचा पर्याय शोधून देशातल्या देशात वस्तूची निर्मिती करून आपल्या गरजा भागविणे, याला आपण आत्मनिर्भरता म्हणायचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, तर आपणाला या ठिकाणी काय करायचं आहे की आयात पर्यायी धोरण म्हणजे आयातीला पर्याय शोधायचा. यामध्ये भारताचे स्वदेशी कारखाने आणि उद्योग विकसित करण्यावर भर दिला गेला. म्हणजेच ज्या वस्तूची आपणाला बाहेर देशातून मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते, अशा वस्तू दुसऱ्या देशातून खरेदी करण्याऐवजी तशा वस्तू तयार करणारे स्वदेशी कारखाने म्हणजे देशातील व्यक्तींनी निर्माण करायचे आणि याच्यावर भर देण्यात आलेला आहे. भारताने इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली, पण ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी वापरण्यात आली. आता भारताने इतर राष्ट्रांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत घेतलेली आहे, परंतु ही घेतलेली जी मदत आहे ती मदत प्रामुख्याने कुठं वापरली गेलेली आहे, जे उद्योग सार्वजनिक क्षेत्रामध्ये होते आणि आहेत अशा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगासाठी ही मदत वापरल्याचं आपणाला दिसून येतं. तर आपण या ठिकाणी हा दुसरा पैलूचा अभ्यास केलेला आहे. आता तिसरा जो पैलू आहे तो म्हणजेच समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती. भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला. त्यासाठी नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली आणि या नियोजन आयोगाने देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार केल्या.
खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आले. भारताची समाजवादाची संकल्पना कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणे आणि रोजगार निर्मिती करण्यावर आधारित आहे. भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी हा मार्ग स्वीकारण्यात आला आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, काय आहे, भारताला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची अवस्था अशी होती की भारतात उद्योगधंदे नव्हते, शेती क्षेत्राचा विकास नव्हता, जलसिंचनाच्या सुविधा नव्हत्या. मग आता भारताला तर स्वातंत्र्य मिळालं, परंतु देशाला प्रगतीपथावर आणायचं आहे त्या उपलब्ध साधनसंपत्तीचा पर्याप्त वापर करायचा आहे आणि त्यासाठी आर्थिक नियोजन होणं गरजेचं आहे. आणि हे आर्थिक नियोजन करण्यासाठी जे की आपल्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणार आहे, त्यासाठी भारत सरकारच्या वतीने नियोजन आयोगाची स्थापना केली. मग या नियोजन आयोगाने दर 5 वर्षाला एक योजना सरकारकडे सादर करायची. मग ही योजना सरकारकडे सादर केल्यानंतर सरकारने ती योजना स्वीकारायची आणि त्या पद्धतीनं अंमलबजावणी करायची, जेणेकरून देशाचा विकास साधता येईल. मग आता या ठिकाणी या पंचवार्षिक योजनामध्ये काय झालेलं आहे, तर या पंचवार्षिक योजनामध्ये खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक उद्योगाला प्राधान्य दिलं. मग आता याचं कारण काय, कारण भारताने समाजवादी समाजरचनेचा स्वीकार केला आणि समाजवादी समाजरचनेचा स्वीकार करून भारताला कल्याणकारी राज्य निर्मितीला प्राधान्य दिलेलं आहे. आणि या कल्याणकारी राज्य निर्मितीच्या माध्यमातून देशामध्ये मुबलक प्रमाणात रोजगार निर्मिती करणे हे यामागचा उद्देश होता. ही रोजगार निर्मिती झाल्यानंतर भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी तो एक उत्तम मार्ग या ठिकाणी गणला जाणार होता. म्हणून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंदे निर्माण करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, नियोजन आयोग जो आहे, मार्च 1950मध्ये भारत सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली. या आयोगाचं एक उद्दिष्ट म्हणजे भारताच्या संसाधनाचे परिणामकारक आणि संतुलित वापरासाठी नियोजन करणे. 1 जानेवारी 2015ला नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग स्थापन करण्यात आला. नीती आयोग म्हणजेच काय, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आता या ठिकाणी या नीती आयोगाची जी स्थापना केलेली आहे, यामागचा उद्देश काय आहे, तर नीती आयोगाचे कार्य म्हणजे भारत सरकारचा हा एक विचार गट किंवा सल्लागार मंडळ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग सरकारला दिशादर्शक व धोरणात्मक सल्ले देण्याचं काम या नीती आयोगाच्या माध्यमातून केलं जातं, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच 2015ला नियोजन आयोग संपुष्टात आला 1 जानेवारी 2015ला आणि त्या जागी नीती आयोग लागू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की या जे नियोजन आयोग आहे, या नियोजन आयोगाच्या भूमिकेमध्ये मध्ये काही बदल झाल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी क्षेत्राला प्राधान्य दिलं नियोजन आयोगाने. मग कृषी क्षेत्रामध्ये त्या वर्षी पर्जन्यमान व्यवस्थित झालं, हवामान चांगलं होतं आणि त्या 5 वर्षामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त शेतीचं उत्पादन वाढलं आणि याचा परिणाम असा झाला की नियोजन आयोगाला असं वाटलं की आम्ही केलेलं जे नियोजन आहे ते एकदम बरोबर असल्यामुळे आता शेतीकडे लक्ष द्यायची गरज नाही. या उद्देशाने त्यांनी शेतीकडे दुर्लक्ष करून किंवा कृषी क्षेत्राकडे किंवा प्राथमिक क्षेत्राकडे दुर्लक्ष करून त्यांनी औद्योगिक क्षेत्र किंवा द्वितीय क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे असं लक्षात घेतलं आणि त्यानुसार दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून औद्योगिक क्षेत्राला जास्त महत्त्व दिलं. पुन्हा 1960-70च्या दशकामध्ये काही बदल झाले आणि 60च्या दशकामध्ये शेती विकासावर लक्ष केंद्रित केलं गेलं आणि या काळात भारतात हरित क्रांती झाली, ज्याला आपण ग्रीन रिव्होल्यूशन असे म्हणतो. आता ही नेमका हरित क्रांती म्हणजे काय, भारतामध्ये तर हरित क्रांती 1960ला झाली
मग आता ही हरित क्रांती म्हणजे काय? तर हरित क्रांती म्हणजेच देशामध्ये लोकसंख्या तर वाढते आहे, त्या वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी जास्त उत्पादन देणाऱ्या धान्याच्या प्रजाती किंवा वाण अशा बियाण्यांचा विकास करणे, त्यासोबतच त्या पिकाला कृत्रिम खताचं व्यवस्थापन करणे, कीड लागून जे धान्य खराब होतं तर त्यासाठी कीटकनाशकांचं वितरण करणे, यासोबतच सिंचनाच्या सुविधा आणि सिंचनाच्या पद्धतीचा विकास करणे आणि विस्तार करणे, या सर्वाला एकत्रित केल्यानंतर आपणाला हरित क्रांती लक्षात येते. मग ही जी हरित क्रांती आहे, ही हरित क्रांती 1960च्या दशकात घडली आहे. मग आता या हरित क्रांतीचं उद्दिष्ट काय आहे? तर कृषी उत्पादनात वाढ करून भारताला अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण करणे, असे या हरित क्रांतीचं उद्दिष्ट आहे. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथं पहा, या ठिकाणी भाताचं पीक आहे, हे हरित क्रांतीचं उदाहरण आहे. पूर्वीच्या काळी एकतर काय व्हायचं, जी आपली परंपरागत बियाणे होती त्या बियाण्यामुळे त्याचा उत्पादनाचा काळ हा जास्त होता आणि कमी उत्पादन यायचं. मग अशा वाणांचा संकर बनविण्यात आला, त्याच्यावर संशोधन केलं आणि सुधारित जाती धान्याच्या तयार केल्या आणि ज्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन मिळेल. तर 1980च्या दशकात भारताला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. भारताचे सार्वजनिक क्षेत्र चांगली कामगिरी करू शकत नव्हते. दारिद्र्य निर्मूलन व समाज कल्याणासाठीचे उपक्रम फलदायी ठरत नव्हते. भारतीय राज्यघटनेच्या पंचायत राज घटनादुरुस्तीमुळे निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण झाले, पण ते देखील फारसे यशस्वी झाले नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भारत देशाला खऱ्या अर्थानं 1980च्या दशकामध्ये अनेक आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं. मग आपला व्यापार तोल, व्यवहार तोल यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तूट दिसून यायला लागली. भारतामध्ये रोजगार निर्मिती आणि सामाजिक कल्याण या उदात्त हेतूने जे काही सार्वजनिक उपक्रम किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आलेले होते, असे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंदे हे चांगली कामगिरी करू शकत नव्हते आणि म्हणून या उद्योगांचा ज्या हेतूने निर्मिती करण्यात आलेली होती तो हेतू फलदायी ठरत नव्हता. यासोबतच भारताने काय केलं की लोकशाहीचं विकेंद्रीकरण करण्यासाठी, निर्णय प्रक्रियेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी पंचायत राज या संबंधीची घटनादुरुस्ती केली आणि पंचायत राजमुळं जे अधिकार आहेत त्या अधिकाराचं विकेंद्रीकरण करण्यात आले. गावातील समस्या हे गावातच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोडविल्या गेल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्न केले गेले आणि त्यासाठी राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली, पण त्यामध्ये सुद्धा फारसं यश आल्याचं आपल्याला दिसून येत नाही. मग भारताला या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या आर्थिक अडचणीमधून बाहेर पडणं गरजेचं होतं आणि या आर्थिक अडचणीतून बाहेर पडायचं असेल तर भारताला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्यालाच आपण इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ज्याला IMF असं म्हणतो, त्यासोबतच वर्ल्ड बँक किंवा IBRD, ज्याला आपण जागतिक बँक असे म्हणतो, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, अशा आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडनं कर्ज घेणे भाग पडले. भारताने नेहमीच आर्थिक वाढ व लोकांची जीवनशैली यांच्यातील संबंध समजून घेतला आहे. त्याचबरोबर आर्थिक विकासाच्या जोडीने सामाजिक न्याय साधण्याच्या ध्येयाला महत्त्व दिलेले आहे. गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास हे भारताचे धोरण राहिलेले आहे. तर आपण भारताच्या बाबतीत विचार करत असताना आपल्याला काय दिसून येतं
भारत जो आहे आर्थिक विकासाला जेवढं महत्त्व देत आलेलं आहे, त्या आर्थिक विकासाला दिल्या गेलेल्या महत्त्वाच्या बरोबरच सामाजिक न्याय साधणं म्हणजेच काय, जातीयता, त्यासोबतच आहेरे आणि नाहीरे हे जे दोन वर्ग आहेत समाजामध्ये, मग एक श्रीमंत आहे ज्यांच्या किमान मूलभूत गरजा पूर्ण होतात, चांगलं जीवन जगत असतात, आणि दुसरा एक वर्ग आहे जो उपासमारीचं जीवन जगतो, अज्ञानी आहे. मग अशा लोकांना त्यांच्या किमान मूलभूत गरजा पूर्ण करणे म्हणजे सामाजिक न्याय आणि समतेवर आधारित विकास हे भारताचं धोरण राहिलेलं आहे. मग भारत सरकारने गरिबांच्या मदतीसाठी तसेच समग्र विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम योजलेले आपल्याला दिसून येतात. भारताच्या विकासाचे धोरण हे काळानुरूप बदलत गेले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलाचा तसेच वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव भारताच्या विकास धोरणावर पडला आहे. विकास नियोजनाच्या सुरुवातीला सार्वजनिक क्षेत्र उद्योगाच्या माध्यमातून सरकारची भूमिका महत्त्वाची होती. 1980च्या दशकामध्ये हे धोरण बदललेले आहे. या काळात विकासाच्या धोरणातील काही त्रुटी भरून काढण्यासाठी काही बदल 1980च्या दशकामध्ये केले गेले. तर आपण या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भारताने 1991 पासून जे काही आर्थिक बदल स्वीकारलेले आहेत, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, या प्रवाहात भारत जे सामील झाला, मुळात भारताची भूमिका ही समाजवादी समाजरचना, सामाजिक न्यायाची भूमिका, आणि या सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून न्याय साधत असताना आर्थिक विकास साधायचा ह्या भारताचा दृष्टिकोन. मग हे करत असताना सार्वजनिक उद्योग हे सुद्धा ज्या उद्देशाने प्रेरित होऊन निर्माण करण्यात आलेले होते, अशा सार्वजनिक उद्योगाचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला अपयश झाल्याचं दिसून येतं. आणि म्हणून सरकारला या ठिकाणी वारंवार आपल्या गरजा भागविण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणात कर्जे घ्यावी लागलेली आहेत. म्हणून सार्वजनिक क्षेत्र उद्योगाच्या माध्यमातून सरकारची जी काही महत्त्वाची भूमिका होती ती 1980च्या दशकामध्ये ते धोरण बदलले, आणि या काळात विकासाच्या धोरणातील ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी भरून काढण्यासाठी काही बदल 1980च्या दशकात केले गेले. 1991च्या पुढील काळात आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पूर्वीचे जे विकासाचे समाजवादी प्रतिमान सोडून देण्यात आले आणि भारताने आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण घडवून आणले. तर या ठिकाणी आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की 1991च्या पूर्वी भारतामध्ये उद्योगधंदे, विशेषतः मोठे उद्योगधंदे हे सरकारच्या मालकीचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम होते. परंतु 1991मध्ये भारताच्या आर्थिक सुधारणा धोरणामध्ये बदल झाला, आणि तो बदल होऊन जी भारताची समाजवादी प्रारूप किंवा प्रतिमानं विकासासाठी वापरली जात होती, या समाजवादी प्रारूप किंवा प्रतिमान यांना कुठंतरी फाटा देण्यात आला. आता हे फक्त भारतातच घडलं असं नाही आहे. चीनसारखा आज जागतिक महासत्ता, आर्थिक महासत्ता म्हणून जो देश पुढं आलेला आहे, त्या देशालासुद्धा हे लक्षात आलं की जर आपणाला आर्थिक विकास साधावयाचा असेल तर समाजवाद किंवा साम्यवादाच्या माध्यमातून आपण आर्थिक विकास साधू शकत नाही. म्हणून चीनमध्ये सुद्धा औद्योगिकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण या संकल्पनांना मोठ्या प्रमाणात महत्त्व देण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच भारताने सुद्धा आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण घडवून आणले. या आर्थिक सुधारणांचा पाठपुरावा पुढील काळातील भारतीय सरकारने केला. तसेच या सुधारणांना जनतेचा पाठिंबा देखील मिळाला. या सुधारणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बरेच चांगले बदल झाल्याचे आपल्याला दिसून येतात, आणि भारताची आर्थिक व औद्योगिक वाढ मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. जसे की खाजगीकरण, कारण पूर्वीच्या काळी सरकारचा लालफितीचा कारभार, एखादा उद्योग स्थापन करायचा असेल तर त्यासाठी सरकारकडनं परवानगी घेणं, अशा अनेक म्हणजे कंपनी ॲक्ट वगैरे अशा बाबीमुळं
उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकत नव्हते. परंतु 1991मध्ये जे नवीन आर्थिक धोरण भारताने स्वीकारलं आणि त्यामुळं भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदेसुद्धा निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येते. आणि आज आपण पाहिलं तर भारत हा एक स्थिर आर्थिक सत्ता असलेला देश म्हणून जगापुढं आल्याचं आपल्याला दिसून येतं. या सुधारणामुळे शासनाच्या भूमिकेत देखील फरक पडला आणि आता विकासाचे धोरण म्हणजे खाजगी क्षेत्राला उत्पादन वाढवण्यासाठी प्रेरित करणे, रोजगार वाढवणे आणि समाजाच्या मिळकतीची पातळी वाढवणे असे या ठिकाणी झालेले आहे. म्हणजेच पूर्वीचं जे धोरण होतं भारत सरकारचं समाजवादी समाजरचनेचं, सामाजिक न्यायाचं, मग या धोरणामध्ये काय तर सरकारच्या माध्यमातून उद्योगधंदे निर्माण करायचे, सार्वजनिक उपक्रम निर्माण करायचे. तर आता या सार्वजनिक उपक्रमाच्या माध्यमातून सरकारला जे यश मिळवता आलं नाही आणि आर्थिक स्थैर्य निर्माण झालं. मग आता त्या आर्थिक स्थैर्यामुळे सरकारने नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला आणि या नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती झाली, मोठमोठे उद्योग निर्माण व्हायला लागले आणि हे मोठमोठे उद्योग निर्माण झाल्यामुळे भारताला आता विकासाचं जे धोरण आहे ते विकासाचं धोरण भारताने आता खाजगी क्षेत्राशी जोडल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि उत्पादन वाढवण्यासाठी या खाजगी क्षेत्राला चालना देणे, त्यांना प्रेरित करणे, रोजगार वाढवणे आणि समाजाच्या मिळकतीची पातळी वाढवणे असा या ठिकाणी दृष्टिकोन बनल्याचं आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता खाजगी क्षेत्राचा तर विकास व्हायला लागला, भारताला आर्थिक स्थैर्य मिळायला लागलं, भारत एक आर्थिक सत्ता म्हणून जगाच्या पुढं उभी राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. तर भारतामध्ये अनेक बलाढ्य व क्रियाशील असे खाजगी क्षेत्र अस्तित्वात आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या मध्यम आणि लघु उद्योगांचा समावेश आहे. अंबानीचा ग्रुप, अडानी ग्रुप, टाटा ग्रुप, सिंगानिया यासारखे अनेक उद्योगपती मोठ्या प्रमाणात, विप्रो ग्रुप आहे अजिम प्रेमजी यांचा. तर असे अनेक मोठमोठे उद्योग, छोटे उद्योग, मध्यम उद्योग यांचाही समावेश आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर खाजगी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात महत्त्व मिळाले म्हणजे सरकारची विकासातील भूमिका संपली असं काही याचा समज होत नाही. कारण आज नागरी समाजासोबत सरकारची विशेषतः ग्रामीण भागामध्ये सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका असल्याचे दिसून येते. यामध्ये मूलभूत सेवा जसे की आरोग्य, शिक्षण, स्वच्छ पाणी इत्यादी सेवा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचा समावेश आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे सरकार पूर्वी जे उद्योगधंदे चालवत होतं ते उद्योगधंदे सरकारने आता खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित केली. उद्योगधंदे हस्तांतरित केले म्हणजे सरकारची भूमिका सामाजिक न्यायाची राहिली नाही असं आपल्याला म्हणता येईल का? तर असं बिलकुलही म्हणता येत नाही. कारण सरकार आता काय करतं आहे तर सरकारची विकासाची भूमिका संपलेली नसून सरकार आज नागरी समाजासोबत सरकारची विशेषतः ग्रामीण भागामध्ये सुद्धा सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सुविधा, शिक्षण, स्वच्छ पिण्याचं पाणी यासारख्या ग्रामीण भागामध्ये सुविधा उपलब्ध करण्याचा कार्यक्रम सरकारच्या वतीने होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. 2018मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हने प्रसिद्ध केलेल्या बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार अनेक अडचणी आणि त्रुटी असून देखील भारताने बहुआयामी दारिद्र्य निर्मूलनात बरीच प्रगती केलेली आहे. या अहवालानुसार भारतामध्ये गरिबीचे प्रमाण 2005-06 आणि 2015-16 दरम्यान अर्ध्यावर आले आहे. म्हणजेच ते 54.7% 27.5% खाली आलेले आहे. तरी भारताच्या काही प्रदेशामध्ये भीषण दारिद्र्य किंवा गरिबी आढळून येते. हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भारत देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि हे असतानासुद्धा भारताने या 2018मध्ये जे संयुक्त राष्ट्र आहे त्या संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्याला आपण संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, त्यासोबतच जगविख्यात विद्यापीठ ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी
ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह यांनी अहवाल प्रसिद्ध केला आणि यामध्ये भारताच्या गरिबी निर्देशांकामध्ये अनेक त्रुटी आहेत, अनेक अडचणी आहेत, तरीसुद्धा बहुआयामी दारिद्र्य कमी करण्यासाठी भारताने बरीच प्रगती केल्याचे दिसून येते आणि 2005-06 ते 15-16 या 10 वर्षाच्या काळामध्ये भारतातील दारिद्र्य निर्मूलनाचं प्रमाण जे आहे ते 50% कमी झाल्याचं आपणाला दिसून येतं. ही आपणाला सरकारची किंवा शासनाची सामाजिक जाणीव किंवा सामाजिक भान असल्याची या ठिकाणी दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये दारिद्र्य निर्मूलनासाठी अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. आता हे जे काही कार्यक्रम घेतले त्यामागचा उद्देश होता भारतातील दारिद्र्य कमी करायचा. तर भारतामध्ये गरिबी किंवा दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी जो कार्यक्रम घेतला त्यामध्ये ग्रामीण भाग आणि शहरी भाग अशा दोन्ही भागासाठी हे कार्यक्रम आखण्यात आले. तर यामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दारिद्र्याचं प्रमाण दिसून येतं. तर यामध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना ही योजना 1999 साली सुरू करण्यात आली. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजेच ग्रामीण भागातील विविध भागामध्ये पायाभूत सुविधांचा म्हणजेच रस्ते, शाळा, दवाखाने इत्यादींचा विकास घडवून आणणे होय. हे या योजनेमध्ये होतं. दुसरी योजना जी आहे ती एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. आता याला आपण IRDP असे म्हणतो, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. आता ही जी योजना आहे ही योजना 1978-79 या काळामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजेच ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून देणे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही योजना 1985 साली सुरू करण्यात आली आणि या योजनेचा प्रत्येकासाठी घर देणे हा हेतू होता. त्याच्यानंतर पुढची योजना जी आहे ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, यालाच मनरेगा असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही जी योजना आहे ही योजना 2005 साली कार्यान्वित झाली. या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 100 दिवस रोजगार उपलब्ध करून दिला जातो. त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये श्री नरेंद्र मोदी हे सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी एक नवीन उपक्रम राबविला, संसद आदर्श ग्राम योजना. आता ही जी योजना ही योजना 2014 साली सुरू झालेली आहे आणि या योजनेनुसार प्रत्येक खासदाराने 2019 पर्यंत 3 गावांच्या विकासाची जबाबदारी घ्यायची आहे. या योजनेचा हेतू म्हणजेच भारताच्या ग्रामीण भागामध्ये सोयी सुविधांचा विकास घडवून आणणे असा आहे. आणि पुढची योजना जी नरेंद्र मोदीजी यांनीच आणलेली आहे ती योजना म्हणजेच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. ही योजना 2015 साली सुरू करण्यात आली आणि या योजनेमुळे युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. तर अशा प्रकारे ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो या भागातील दारिद्र्य कमी करण्यासाठी, दारिद्र्य निर्मूलनासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात आलेल्या आहेत आणि सामाजिक जाणीव ठेवून सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून शासनाच्या वतीने अनेक उपक्रम हाती घेतले जातात. भारतामध्ये विशेषतः आर्थिक विकासासोबतच सामाजिक विकासाचं भान ठेवल्याचं आपणाला दिसून येतं.